पहा अशा प्रकारे आता ह्याला लावून घ्यायचं. असं वरून असं तेल टाकायचं याला. हे पाय अशा प्रकारे लावून घ्यायचं. ऍक्च्युली मी हे गाणं म्हणते म्हणजे ना टीव्हीला लागले म्हणून माझ्या तोंडामध्ये येते ते गुणगुणते, नाहीतर तुम्ही परत म्हणताल की हे बा अशा प्रकारे याची ग्रेव्ही छान तयार आहे. छान लागते अशी ग्रेव्ही, तुम्ही करून पहा, मस्त लागते. नेहमी नेहमी जर खोबऱ्याची भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे करून खा, खूप छान लागेल. ट्राय करा नक्की. हे पहा त्याच्यामध्ये मी आता लावलेलं आहे आणि मी आता सेट करते फिशचं ऑप्शन. ते 20 मिनिटं म्हणत आहे, ते फिशचं चालू झालेलं आहे आता. हे पहा आवाज येतो, चालू झाले आता ते. आता ते उघडून पाहायचं आपण 23 मिनिटांनी. 23 मिनिटांनी नाही पाहायचं, 5 मिनिटं आधीच पाहायचं. मग ते फार असे हे होत नाहीत, कडक होत नाहीत, असे ज्युसी होतात छान. तर होत आहेत आता आपले हे मायक्रो एअर फ्रायर मध्ये होत आहे. तोपर्यंत मी त्याला भात लावून घेतलेला आहे. हा आहे इंद्रायणी तांदूळ. आता इथे मी खाणार आहे फिश करी अँड राईस, सी दिस राईस, ब्युटिफुल राईस. आम्ही ना 50 किलो 100 किलो तांदूळ एकदाच घेतो. 100 किलो घेतो. माझ्या दिरांसाठी 50 किलो आणि आमच्यासाठी 50 किलो असा इंद्रायणी राईस घेतो आम्ही. आमचे दूधवाले जे आहेत ते इथले मावळमधलेच आहेत, तर ते आम्हाला देतात एकदम तांदूळ. त्यांचं झालं की ताजा ताजा फ्रेश असा, मग आम्ही त्यांच्याकडूनच घेतो तांदूळ. आणि वर्षभर आम्ही मग इंद्रायणीच खातो. मग कधी मध्ये आधी वाटलं तर मग आम्ही कोलम आणतो आणि खातो. त्याला छान पावडर वगैरे लावून ठेवली ना, बोरिक पावडर वगैरे तांदळाला, तर मग त्याच्यामध्ये आळ्या वगैरे काही होत नाही आणि छान राहतो. वर्षभर तांदूळ टिकून राहतो चांगला असा मस्तपैकी. आणि आता हे टोपण आहे ते मी ना आता 4 वाजता भात लावलेला राजमा सोबत, तर त्याच्या उडलेले, त्याच्यामुळे तर काही धुतलेलं नाही मी. तेवढं तर मॅनेजेबल असतं, तुम्ही सर्वजण समजूनच घेऊ शकता. जे आहे ते दाखवतो आपण. अशा प्रकारे फिश करी पण झालेली आहे. आणि आता हे जे राहिलेले आहेत तेवढं मी पीसेस करून लावून घेते. पहा याला असं मधून अधून चेक करत राहायचं लाईट लावून की होतंय का. एकदा ना थोडं पलटी पण करायचं, एकदा थोडंसं स्टॉप करून त्याला पलटी पण करून घ्यायचं. हे पहा अशा प्रकारे ते पीसेस होतात आणि यांना असं पलटी करून घ्यायचं. मग कसं ते छान करपले पण जात नाहीत आणि असं छान होतात, असे ज्युसी म्हणतो ना आपण त्या टाईप मध्ये होतात. एअर फ्रायर मध्ये करण्याचा हा फायदा असतो मात्र की तेल कमी लागतं. आता मी तेल तुम्हाला वाटलं असेल की खूप सारं लावलं होतं, पण ते तेल लावलेलं जे असतं ना ते तुम्हाला दाखवेल मी, खाली गळून जातं ते तेल. हा हो, माशामध्ये तेल असतं ना. पाहिजे आमच्या अण्णाशी पाणी पित आहेत. आता आमच्या अण्णा उद्या वारीला जाणार आहेत, कार्तिकी वारीला. पुन्हा चालू केलेलं आहे मी आता त्याला. 14 मिनिट राहिलेले आहेत.